नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल दॅट इज मिनी एस्केप. जसं की तुम्ही बघू शकता, रिसेंटली मी खूपच खास वेकेशनला गेली होती आणि त्या ट्रिपमध्ये आम्ही मनाली, कसोल आणि इतर काही सुंदर ठिकाण एक्सप्लोअर केले. पण ह्या ट्रिपचं सर्वात खास गोष्ट म्हणजे माझ्या मम्मी पप्पांचा हा पहिला फ्लाईट एक्सपिरियन्स होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्सुकता आणि क्यूट एक्सप्रेशन बघून मला तर खूपच मजा आली. तर चला मित्रांनो, या सुंदर प्रवासात तुम्हालाही मी घेऊन जाते आणि ह्या ट्रिपमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की ही ट्रिप आम्ही कशी प्लॅन केली, किती खर्च आला आणि तुम्हीसुद्धा ही मनाली कसोल ट्रिप बजेट फ्रेंडली पद्धतीने कशी करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फॅमिली पॅकेज असल्यामुळे आमचं पिकअप ड्रॉप दिल्ली टू दिल्ली होतं. म्हणजे आम्हाला नवी मुंबई टू दिल्ली सेल्फ सर्व्हिसने जायचं होतं. दिल्ली एअरपोर्टवरून आम्ही मेट्रोने दिल्ली स्टेशनला गेलो. कॅबचा ऑप्शन तर अवेलेबल होता, बट दिल्ली मेट्रोचा एक्सपिरियन्स करायचा होता म्हणून आम्ही मेट्रो पकडली आणि थेट दिल्ली स्टेशनला पोचलो. मित्रांनो, दिल्ली स्टेशनला जाऊन आम्ही हॉटेलमध्ये थोडं रेस्ट केलं, कारण आमची दिल्ली टू मनाली बस संध्याकाळची होती. मित्रांनो, ओव्हरनाईट जर्नीनंतर सकाळी आम्ही मनालीला पोचलो आणि मग स्टार्ट झाला आमचा हा 4 नाईट्स 3 डेजचा मनाली ट्रिप पॅकेज. या पॅकेजमध्ये आमचं ट्रॅव्हल, स्टे, ब्रेकफास्ट, डिनर आणि कंप्लीट साईट सीइंग इन्क्लुडिंग होतं. मी हा ग्रुप पॅकेज घेतला होता, ज्यात 10 ते 15 लोक ग्रुपनी ट्रॅव्हल करतात. प्रायव्हेट ट्रिपचा सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. ही ट्रिप विटारा हिमालयन्स या ट्रॅव्हल एजन्सीने ऑर्गनाईज केली होती. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर व्हिजिट करून तुमच्या बजेटनुसार ट्रिप प्लॅन करू शकता. वेबसाईट आहे www.vitarahimalayans.com. सगळे डिटेल्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पिन केलेले आहेत. तर मित्रांनो, हा होता आमचा ट्रिप पॅकेजमधला हॉटेल चांगलं, क्लीन आणि कम्फर्टेबल होतं आणि बाल्कनीमधून दिसणारा व्ह्यू तर खूपच सुंदर होता. फर्स्ट डे मनालीला पोचल्यावरती आम्ही दुपारी लंच केला, थोडा रेस्ट घेतलं आणि संध्याकाळी मनाली एक्सप्लोर करायला निघालो. या दिवशी आम्ही हिडिंबा टेम्पल आणि मॉल रोडवरती फिरलो. मम्मी पप्पा मनालीच्या कॉस्ट्यूममध्ये एकदम क्यूट दिसत होते. मग काय, फोटोशूट सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी 100 फोटो झाले. मित्रांनो, हिडिंबा टेम्पल मागेच वन विहार नावाचा एक गार्डन आहे. ते खूप सुंदर आहे. एंट्री फक्त 30 रुपये पर पर्सन आहे. आत गेल्यावर असं वाटत होतं की एखाद्या मूवीच्या शूटिंग लोकेशनमध्ये पोचलो आहोत. हिडिंबा टेम्पल फिरताना कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही. संध्याकाळी आम्ही मॉल रोडला आलो. थोडीफार शॉपिंग केली, ग्लव्ज घेतले, थोडेफार शॉल्स घेतले, कारण का दुसऱ्या दिवशी आम्हाला स्नो पॉईंटला जायचं होतं. तर डे 2साठी तयारी करण्यासाठी आम्ही मॉल रोड पूर्ण एक्सप्लोर केला आणि परत आम्ही हॉटेलला आलो, कारण का आम्हाला डे 2साठी जे स्नो पॉईंट होतं त्यासाठी आम्हाला अर्ली मॉर्निंग उठायचं होतं. तर अशा प्रकारे आम्ही सक्सेसफुली फर्स्ट डे ऑफ मनाली कंप्लीट केला. तर नेक्स्ट व्लॉग मी लवकरच टाकेन. तोपर्यंत डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज.